चुकलं सच्चिदानंद सदरूप कशावर होणार त्याची निवृत्ती होती, चिद्रूप जे सर्वांचा प्रकाश करतो. पुढे आनंद प्रीतीचा विषय, प्रीतीचा विषय आहे. पृथ्वीचा विषय आहे. महात्मा केशर सदरूप चिद्रूप पुढे आनंद रूप आणखी कसं आहे आणखी कसं आहे ब्रह्मरूप आहे. आता हे चांगलं की आत्म्याच्या ठिकाणी जन्म मरण वगैरे नाही. आत्म्याच्या ठिकाणी जर जन्म मरण सांगितलं तर काय अडचण येते. जन्म मरण सांगितलं तर काय अडचण येते. सुख दुःखाची संगती लागत नाही. आत्म्याला जन्म मरण सांगितलं तर काय लागत नाही. सुख दुःखाची वर्तमान शरीरामध्ये आपण जे सुख दुःख भोगतो उगीच भोगतो तर काही कारण असली पाहिजे. त्याच्यामध्ये ज्यांनी पाप पुण्य केलं तो आता मरून गेला. दुसऱ्या आत्म्याला त्याचं सुख आणि दुःख कसं करतात. जो कर्म करतो तोच त्याचा भक्त असतो. मागच्या जन्मातला आत्मा वेगळा आणि या जन्मातला आत्मा वेगळा असे दोन आत्मे आहे का. आत्म्याला जन्म आहे का मग मागच्या देहामध्ये जो आत्मा होता तोच कोणत्या देहामध्ये जन्म आणि मरण हे आत्म्याला आहे तर शरीराला आहे. शरीराबरोबर आत्मा मरत नाही. शरीराबरोबर आत्मा काय होत नाही जन्मत नाही. मला कोणता आत्मा षडविकार भाव राहत नाही. जो जन्माला येतो ना त्याच्या ठिकाणी षडविकार असतात. अस्थि जयते वर्धते विपरिणमते पक्षीयते. ज्यावेळेला आपण जन्माला त्यावेळेला 3.5 हाताचे होतो का केवढे होतो. अरे केवढे होते जन्माला त्यावेळेला नाही जमते. गाईचं पिल्लू तरी मोठं असते. उड्या मारतो पुढे जन्माला बरोबर. माणसाचं पिल्लू बालपण त्याला अस्थि म्हणजे आहे म्हणून जन्माला येतं. त्याला अस्थि आहे म्हणून असतो जन्माला येतो. त्याला ज्या येते ज्याला ज्या येते पण त्याचा गणाचा जातो आहे. त्या काही व्याकरणाचा पाठ आहे पण आत्माने पद आहे का परस्पर पद आहे का भावे भाद आहे. आत्माने पद आहे का जर आपली भाषा करून जवळ नाही. अस्थि जायते वर्धते वर्धते म्हणजे वाढणे नाही का. हे धर्म उपाधीचे आहे सगळे. शरीराची साधारण नसल्यामुळे सगळे धर्म शरीराचे आहे. आत्म्याच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. पण जन्मालाच येत नाही धर्म कुठले. जो जन्माला येतो त्याच्या ठिकाणी मग असती जे आहे ते आहे तसंच राहणं पैलवान होत असतो. जायते वर्धते वाढतच राहते का मग काय होतं. असते जायते वर्धते विपरिणमते आणि पुढे मग कोणता आहे मग अपक्षीयते म्हणजे त्याची झीज होणे. काय होणे झीज होणे त्याला अपेक्षीयते म्हणतात. पान असतं का नाही अगदी झाडाला
अगदी कवळेपणा सुपडे मोठं होते पुढे तसंच राहते का पिकते आणि पुढे वारा राहते आणि नाही वारा आला तर पडत नाही का त्याची हे संपली की ते बापा उघडून पडलं त्याला म्हणायचं अपक्षीय ते विनाशस्थिती म्हणतात वाचा आत्मा षडभाव विकार रहित आहे. आता ज्याचा जन्म होतो त्यास सत्ता, वृद्धी, परिणाम, अपक्षय आणि विनाश असे 5 विकार जास्त होतात. कोणती उपाधी असू द्या, हे विकार असतात कोणत्याही याला जीवाच्या ठिकाणी ज्या काही असतात त्याच्या ठिकाणी 5 प्रकारचे विकार इच्छा स्वत्व बदाम दिसता काय अक्रोड खातो म्हातारपणी उद्योग नाही आल्याशिवाय भाकरी खातो त्याच्यापेक्षा जास्त म्हातारपण करायचं ते काय तुम्ही किती प्रयत्न करा काही करा काळातच काय असते काळातच काय असते इतकी वेळ लागतो मध्ये हा डोक्याचं काळ असते कालांतर आणि काय होतंय आणि परत पांढऱ्या झाल्यावर सुद्धा काय कसं होते नाही का पिवळ्याच इच्छा नाही पण तुमची आहे काय लोकांची इच्छा आहे का काळाचं पांढरं पांढरं झालं त्याला कल्प लावून काय करतात काय नाही श्रीमंत लोकांच्याकडे काय असतं आमच्याकडे गुरुजी होते ते आम्हाला पदार्थ विज्ञान शास्त्र शिकवायचे आणि ते शाळेमध्ये आपली टोपी घातली आणि मग पुढे काय झालं त्याचे केस होते सगळे वैर त्याला डोक्यावर केस होते सगळे कसे होते ते पांढरे होते आणि पुढे काय झालं शिकवायचं मग दुसऱ्या दिवशी ते केस होते ते काळे दिसायला लागले काय दिसायला लागले आतापर्यंत कसे होते कसे दिसायला लागले ते पांढरे केस काळे झाले विद्यार्थी काय केले परकडे विद्यार्थी आपल्या गुरुजीचे केस करा तरी पांढरे कसे काय झाले आपले पांढरे होते काळे कसे काय झाले हा काळ्याचे काय होते ते काळ्याचे केस काळे काय होत असते भांड्याचे काळे होते का ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही काय झाले कसे मला काही थोडंसे हुशार असतात ते म्हणजे मुलांनी बरोबर काढलं बघा जरा आपल्या गुरुजीला आता ग्रहस्थी होण्याची इच्छा आहे लग्न करण्याची काय इच्छा आहे पांढरा केसवाला कुठं बाईवरच असते काळे केस काय गेले पांढरे केस काय गेले तेव्हा ईश्वर विकारी युगाने याने योगी असणार हे उपाधीचा धर्म आहे अष्टनायक वगैरे कोणाचा धर्म आहे उपाधीचा धर्म आहे आणि आत्म्याचा कोणता धर्म आहे आत्म्याच्या ठिकाणी आहे काही असते जायचे वर्धवी लहान मोठा वर्धा आत्म्याचा जन्म नाही म्हणून जन्मानंतरचे हे 5 विकार त्यास होत नाही म्हणून आत्मा जन्मादी षडभाव विकार रहित आहे म्हणून आत्म्याच्या मोठ्या ठिकाणी काय नाही
कोणत्याही प्रकारे विकार नाही. म्हणून विकार आहे तुमच्या गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये याचा विचार केला, निर्विकार आहे. काही इतराचा विकार होत असतो त्याला कधी विकार होत नाही. न जायते देवा कदाचित नायं भक्त्वा भविता अजा नित्या शाश्वत होयं पुराणा. आहे काय तेव्हा हे सगळे विविध उपाधीचे धर्म आहे. या उपाधीच्या धर्माचा काही देश त्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. पुढे आत्मा असंग आहे, संबंधास संग म्हणतात. तो संबंध सजातीय विजातीय स्वगत पदार्थांपासून होतो. तुम्हाला गेलं की सगळ्यात सजातीय त्याचं काय लक्षण आहे? पहिल्यांदा रंगातून गेलं मला. अरे काय लक्षण आहे स्वगतचं? सावयव पदार्थ. सावयव पदार्थाचा कोणता अर्थ? त्याला स्वगत भेद म्हणतात. हात पाय कान नाक डोळे याच्यामध्ये जो भेद आहे तो कोणता आहे? सजातीय. दोन समान जातीचे पदार्थ सजातीय. हाताचा आणि पायाचा कोणता संबंध आहे? सजातीय नाही. दोन हाताचा संबंध कसा आहे? हाताचा आणि पायाचा विजातीय संबंध. पाय म्हणजे हात नाही, हात म्हणजे दोन हाताचा कोणता संबंध आहे? पायाचा हाताचा. आत्म्याच्या ठिकाणी कसे बसत नाही. आत्मा सावयव नाही म्हणून कोणता संबंध नाही. आत्म्यासारखा दुसरा काही नाही, कोणता संबंध नाही. आत्म्याहून दुसरं काही नाही, कोणता संबंध नाही. मग आत्मा कसा आहे? सजातीय विजातीय भेद रहित आहे. देश परिचित नाही, काल परिचित नाही. जसा घटाचा घटाशी सजातीय पटाशी विजातीय संबंध आहे. घट आणि पट. पट म्हणजे घट नाही, घट म्हणजे पट नाही. पटाचा आणि घटाचा कोणता संबंध आहे? विजातीय. पटाचा आणि पटाचा कोणाचा कोणता संबंध आहे? पटाचा दुसऱ्या पटाशी कोणता संबंध आहे? सजातीय. अलग अलग आहे. किंवा सावयव पदार्थामध्ये स्वगत संबंध असतो, सजातीय पदार्थामध्ये सजातीय संबंध असतो, जातीय असते. आणि विजातीय म्हणजे त्याच्यातून भिन्न जात असली तर त्याचा विजातीय संबंध असतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतेही आत्मा सावयव नाही पण सजातीय स्वगत भेद नाही. आत्म्यासारखा दुसरा आत्मा नाही म्हणून सजातीय संबंध आहे. आत्म्याहून भिन्न काही नाही म्हणून विजातीय संबंध नाही. आत्म्याहून भिन्न काही नाही शंका आहे. म्हणजे जगात दिसते याची वाट काय? मग विजातीय संबंध आहे कशाबरोबर? वेगळा विषय आहे. जाऊ द्या म्हणा, हेच चालू द्या आपलं. जे दिसतं नाही जमा आहे सगळं. जगताच्या विचारामध्ये जगत सत्य नसून कसं आहे? प्रतिभाषिक आहे, म्हणजे मिथ्या. मिथ्या पदार्थ लक्षात संबंध निर्माण करू शकत. वंद्यापत्र नामा याच्यामध्ये काय विजातीय संबंध होत असतो काय? वंद्यापत्राची काय झाली पाहिजे? प्रती म्हणजे जगत असून विजातीय असल्यामुळे विवर्त असल्यामुळे मिथ्या आहे. मिथ्या पदार्थ द्वैत निर्माण करू शकत नाही. स्वगत म्हणजे पदार्थ स्वरूपात असणारे अवयव. पटाचा तंतूशी जो संबंध तो स्वगत संबंध म्हणावा. आत्मे दोन किंवा अनंत नाही म्हणून आत्म्यास सजातीय संबंध नाही. आत्म्याहून विजातीय पदार्थ अनात्मा आहे म्हणून मृगजलाप्रमाणे
आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. मृगजळ आहे कधी पाणी मृगजळ भेद निर्माण होतो त्याच्यात. पाणी आहे आणि काय आहे मृगजळ आहे त्याच्यामध्ये भेद का निर्माण होत नाही. हे पहा, पाणी आहे याचं अस्तित्व बरोबर आहे आणि मृगजळ हे खरोखरच आहे का दिसण्यापुरतं आहे. घ्यायला गेले तर आता भात द्यायचं असतो ना म्हणून त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. डोळ्याचे काय सजातीयता नाही विजातीयता आहे. पाणी आहे कोणत्या वेगळं सत्यातलं मृगजळ संबंध होत असतो का पुढे. याकरिता त्याचा आत्म्याशी संबंध घडत नाही. जसा मृगजलाचा पृथ्वीशी संबंध नाही. संबंध असता तर पृथ्वी ओली झाली असती. म्हणून मृगजल वा उखर भूमीशी संबंध नाही. हे पहा, मृगजळाचा समुद्र आहे आणि त्याचा आणि भूमीचा काही विजय संबंध होत असतो का. दोन समान सत्तेमध्ये संबंध होतात. दोघांची सत्ता कशी असावी लागते समान. एखादा वन्यपुत्र आहे वन्यपुत्राचा आणि माणसाचा कुठे आणखी सजातीय संबंध होतो का. वन्यपुत्राचं काय सिद्ध होत नाही अस्तित्व सिद्ध होत नाही. नामा मात्र म्हणतात त्याला काय म्हणतात. वन्यपुत्र दिसलाय का कधी त्याला नाम मात्र म्हणायचं. तिन्ही कालामध्ये त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही त्याला वन्यपुत्र पुढे. तसा आत्म्याच्या ठिकाणी कल्पित पदार्थांचा विजातीय संबंध नाही. आत्मा निरवयव आहे. अवयव असते तर अवयवांशी सोबत संबंध झाला असता. भाजलेला अवयव आहे का म्हणजे अवयव हे कोणाला आहेत. अवयव कोणाला आहेत म्हटलं शरीराला आहे. आत्म्याला कुठं हात आणि पाय आहे का नाही का. 13व्या अध्यायामध्ये आता श्लोक मला आठवत नाही का. 13व्या अध्यायामध्ये हे सांगते कोणत्याही प्रकारचा संबंध आहे. आणि पुन्हा आणखी सांगायचं सर्व हे आहे ना जाऊन येतात नंतर जाऊ पुढे. आत्मा नित्य आहे म्हणून निरवयव आहे. याच करिता स्वगत संबंध नाही. या रीतीने स्वगत सजातीय विजातीय संबंध रहित जन्मादी षडभाव विकार रहित असंग सच्चिदानंद ब्रह्मरूप आत्मा तू आहेस. हे तुझ्या प्रथम प्रश्नाचे उत्तर सांगितले. हे पहा सर्वगत सर्व सर्वगत सर्व सर्वगत सर्व श्लोकाचं आठवलं होतं. यथा सर्वगतम सोपशात आकाशम नोकले सर्वत्र अवस्थित यथा सर्वगतम सोपशात नाही जाऊ द्या. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अवयव नसल्यामुळे निरवयव असल्यामुळे स्वगत सजाती सर्वगतशी भेद सिद्ध होत नाही. पुढे. आता जगताचा कर्ता कोण आहे या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगतो. संपला तुम्हाला हे सांगता कॉमेंट्री करता आली पाहिजे ना. सांगता आलं पाहिजे. लक्षण असेल त्याचा विचार कर. बाबा 3 प्रश्न होते का नाही. पहिला प्रश्न कोणता मी कोण आहे पहिला प्रश्न होता ना. दुसरा प्रश्न कोणता आहे परीक्षा होऊन गेली मला. जगताच्या करता कोण. तिसरा प्रश्न मुक्तीला हेतू मुक्तीला हेतू ज्ञान भक्तीला हेतू कोण. पहिला प्रश्न संपला. कोण आपण सद्रूप चिद्रूप आनंद रूप असं असलेलं जे ब्रह्म ते आपलं जीवाचं स्वरूप आहे. कोणाचं स्वरूप आहे ते
काय करेल? देह हे जीवाचं स्वरूप आहे का? देह आत्मा आहे का? हे सगळे कोश आहे. आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश. कोश आत्मा होऊ शकत नाही. पाचव्या तरंगामध्ये तुम्हाला येऊ दे. मग जीवाचं स्वरूप कोण आहे? आत्मा आहे जीवाचं काय आहे? आणि आत्माच ब्रह्मरूप आहे. जीव परिच्छिन्न नसून काय आहे? ब्रह्मरूप आहे. माझा इथं अधिक विचार चाललेला आहे. जगात विचार म्हणून झालेला आहे. मी कोण आहे हा विचार झाल्यावर कोणता विचार का? जगत विचार. पण जगताच्या विषयी जगत किम स्वरूप आहे याचा कर्ता कोण? सुंदर विचार आहे असा. जगत करता कोण आहे याचे उत्तरास आरंभ व्यापक चैतन्याच्या आश्रित आणि त्यास विषय करणारी स्वतःहून विलक्षण अद्भुत शक्तिरूप असणारी जी माया तिच्यापासून जगताचा उत्पत्ती स्थिती नाश होतो. पाचवं धर्म लक्षामध्ये तिथे जगत विचार सांगतात. माया काय करायला आपली मानावी लागत असे आहे का? तुम्ही पाचव्या धर्मामध्ये असंग चैतन्य करून ब्रह्मा करून जगत उत्पन्न होऊ शकत. मग जगताच्या संगती करता काय मानावे लागेल? माया म्हणजे माया कशी मानायची? ब्रह्माश्रित म्हणायची का? आत्माश्रित म्हणायची का? जीवाश्रित म्हणायची? पाचव्या तरंगामध्ये विचार होऊन गेलेला. ज्या अर्थी आपलं ग्रामीण दृष्टांतामध्ये सिद्धांतामध्ये ज्या अर्थी मुलगा घेऊन येत असतो विद्यार्थी त्या अर्थी काय मानले पाहिजे? चतुर्बुद्धाला असला त्यांची इच्छा असं होतं. जर म्हणायला लागला काहीतरी बाळ म्हणायला लागला तू भीकमग बघा तुझे आई वडील नाही का? म्हणजे महाराज बरं का वडील होते पण आई नव्हतीच म्हणाला. ज्या अर्थी तू दिसतो त्या अर्थी वडील आणि आई काय केली पाहिजे? मग तसे जगत रूपी लेकरू दिसतं त्याची आई कोण? माया त्याची कोण आहे? तेच आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की मायायुक्त चैतन्य म्हणजे ईश्वर हा जगाच्या उत्पत्ती स्थिती संहाराचा हेतू आहे. त्याच्यात जास्त धंदा आहे. मला झोपेल म्हणून जास्त सांगत नाही. त्याला अभिनिमित्त उपादान असं म्हणत असतात. कोणतंही कार्य म्हटल्यानंतर दोन कारणाची आवश्यकता असते. एक निमित्त कारण आणि एक उपादान. घट आहे, घटाला दोन कारण कोणती? दोन कारण कोणते? उपादान कारण कोणाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत त्याला काय म्हणायचं? निमित्त कारण. ज्याच्या वाचून कार्य होत नाही त्याला निमित्त कारण म्हणा. कार्यामध्ये प्रवेश नाही पण त्याच्या वाचून कार्य होऊ शकत नाही. निमित्त कारण कोणा कुंभार आहे. आपोआपच गरम मातीला घटवून असतो. कोणीतरी करता काय करावं लागतं? मानवाला भूमी आतून स्वयं ते कुलाल मातीचे गर्भ काय करेल? निमित्त मात्र जो करता असतो तो खालीवर भिन्न असतो. कुंभार घटा स्वरूप आहे का घटावून भिन्न आहे? माती काय करेल? माती कोणतं कारण आहे? उपादान कारण. आणि घट कुंभार कोणतं कारण आहे? निमित्त कारण. थोडे आता जगताचं निमित्त कारण कोण आहे? उपादान कारण कोण? त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण असं म्हणतात. म्हणून जगताचा कर्ता सांगते
माया मानावी लागत असते म्हणून तिथे विचार केलेला आहे वाचा. जीव जगाचा करता नाही किंवा जगत आपोआप म्हणजे स्वभावानेच होत नाही. जर कर्त्या वाचून जगत होईल तर कुलाला वाचून गट झाला पाहिजे. बरोबर आहे. जीव त्याचा करता होऊ शकत नाही. जीव का करता होऊ शकत नाही? जीव हा अल्पज्ञ आहे. पुन्हा कसा आहे, जो अल्पशक्ती आहे, परतंत्र आहे. कोणत्याही क्रियेचा करता जर त्याला ज्ञान नसेल तर एखाद्या बाईला भात करण्याकरता बासमती तांदूळ दिला बरं का, 2000 रुपये किलोचा तांदूळ. ऐकून नाव ठेवा की ऐकून ठेवायला काही हरकत आहे का? मग श्रीमंत लोक आहे आता तिचा तांदूळ खात असतात का? पण बाईला करण्याचं काय नाही, ज्ञान नाही झालेला. म्हणून एका भांड्यात 3 प्रकारचा भात करून ठेवला. कालची आहे जयवाडी, वरची आहे नेहमी, वरची आहे कोरडवाडी. आणि एखादी बाई असली ती भात म्हणजे असं काही तयार करते. भात म्हणजे मोगऱ्याच्या कळा झाल्या. कोणत्याही क्रिया करता का पाहिजे ज्ञान पाहिजे. एखादी बाई चपाती करते बरं का, ती चपाती पाहिल्यानंतर हिंदुस्थानचा नकाशा त्याच्यात सगळे प्रांत दिसतात. कुठे जळालेली असते, कुठे कधी असते, काय तरी असते. आणि एखादी बाई चपाती करते, 50 चपात्या जरी केला तरी मला एक कंपास लावून द्या. मला क्रिया करता कशाची आवश्यकता नाही. एक बाई आपली चहा करायला बसली बा, किती साखर घालायला बघायची, भांड कसं ठेवायचे हे शिकलीच नाही. आणि चहा करायला बसले भांड पालत ठेवलं. कोणत्या आयुष्यामध्ये एक बाई पुरण पोळी करायला बसली बा, अगोदर उन्हा कोणता घ्यायची, पूर्णाचा मागवून घ्यायची. चांगली क्रिया होण्याकरता काय पाहिजे? ज्ञान असावं लागेल. ज्ञानाने क्रिया होत असते. बरोबर जगतामध्ये त्याची काही क्रिया होत असेल, ती क्रिया व्यवस्थित होते. त्याच्याकरता एक सर्वज्ञ ईश्वर काय केलं पाहिजे? मानलाच पाहिजे. काय करेल? बरोबर नाकाच्या ठिकाणी नाक असते, कानाच्या ठिकाणी कान असते. कोणीतरी त्याचा योग्य त्याच्यात परिवर्तन होत असतं का? आंब्याच्या झाडाला आंब्याचे फळ येणार, चिंचेच्या झाडाला कुठे आंब्याची फळ असते? बरोबर योग्य असायला जाऊ द्या. ईश्वर एक करतो काय केला पाहिजे? आणि तो अल्पज्ञ का सर्वज्ञ? यस्य सर्व विद्यस्य ज्ञानमयं तपः असं म्हटलं शिवजींनी. सर्वविद सर्वज्ञ सर्व शक्तिमान असावा. अल्पशक्ती कार्य करू शकत, मग सर्व शक्तिमान झाले. तुमच्या एखादा पोरगा आपला मधुकरी मागून लागला, एक ग्रस्त भेटला, म्हणला राम राम प्रभू काय आहे? आमच्या गावाला म्हणलं सप्ताह आहे, 6 पंक्ता लागल्या आणि एक पंगत भंडाऱ्याचे गावायचे. कोणाला सांगतो? मधुकर म्हणलं भंडाऱ्याची पंगत लिहून टाका, मधुकरी मागतो. काय भंडारा करू शकतो का? सर्व शक्तिमान असावा लागत असतात. आकाश आहे सर्वत्र प्रकाश आणि नियंत्रित्व असावं लागते. नुसतं उत्पत्ती मानून काम लागत नाही, त्याचा काय लागत असते? नियंत्रण. समुद्राला पाणी कोणी भरत नाही, तुम्ही आली का? घरची टाकी भरली जात नाही.
समुद्र को भरे कोण समुद्र कोणी भरला नुसताच भरला की त्याला नियंत्रण तो सांगितलं समुद्र रेखा ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला जायचं नाही रेषा काही करायची नाही उद्या समुद्राने म्हटलं मी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाकरता चाललो होते आपल्या आळंदी करायचं काय सर्वशक्तिमान असावा सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र असावा परतंत्र अधीन असतो सर्वशक्तिमान असावा घरामध्ये कामगार असतो एखादा तो देणगी देऊ शकतो की मालकाचा पोरगा देऊ शकतो सर्वज्ञ आहे तो कसा आहे तो सर्वशक्तिमान सर्वज्ञ म्हणून जग स्वतंत्र असावं लागतं काय असावं लागतं म्हणून जगताचा कोणीतरी करता मानून शिवाय तो सर्वज्ञ मानला पाहिजे कारण जो ज्या कार्याचा करता असतो तो त्या कार्यास आणि त्याचे उपादानास जाणून ते कार्य करतो अगोदर त्याला परोक्ष ज्ञान होतं कोणतं ज्ञान होतं मग त्याचं रूपांतर परोक्ष ज्ञानातून होते नाहीतर करायला गेला गणपतीने करून ठेवलं माकड काय करायचं एखादा पोरगा असतो ना वेगळी अनुवाद देऊन ठेवतो वेगळी प्रश्नाचं उत्तर बरोबर प्रश्न वाचून तरी दिलं पाहिजे प्रश्न विचारला कार्य अभ्यास लिहून ठेवतो कारण अभ्यास आणि तो मार्क काढ दिले नाही कोणत्याही कार्याचं काय पाहिजे ज्ञान पाहिजे पुढे तद्वत जगाचा करता ईश्वर जगत आणि त्यांचे उपादान यांस जाणून जगत करतो म्हणून सर्वज्ञ आहे जाणून जगत करत असतो बरोबर ज्याचं नियंत्रण जिथे असते तिथेच असते उष्णता धर्म कोणाचा अग्नीचा आहे ओलेपणा करणं कोणाचा धर्म आहे पाण्याचा धर्म आहे त्याच्यामुळे अग्नीच्या ठिकाणी उष्णता आली कुठं ईश्वर मानावं लागते झाडाला जे फळं आलेली ते कोणाचे ईश्वर एक काय करावं लागतं मला ईश्वर मानल्याशिवाय त्याची संगती लागू शकत नाही ईश्वर एक न्यायाधीशाप्रमाणे कशाप्रमाणे बरोबर कर्माचं ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे फल देणारा कोण मानतो ईश्वर एक दर्शनकार आहे त्यांनी ईश्वर काय केलं नाही मानला नाही कोणता दर्शनकार आहे का मानला नाही कर्मच फल देते कर्मफल फल देत असते जड कुठं फळ मग ज्या फल मिळते त्यावरती देणारा कुठेतरी ईश्वर काय केला पाहिजे ज्याचे जैसे कर्म त्याचे वेगळं केले ज्याचं जसं कर्म असतं एका बाईला दोन परवा शाळा शिकत होती एक पास झाला बाईने पेढे आणायला सांगितले काय आणायला दुसरं पोरं ते उड्या मारत आलो त्याला विचारलं उड्या का मारतो मला गुरुजी म्हणतात नापास झाला नापास झाले ते पोरांनी एक चौक करून दिली एकाला पेढा देते एखाद्यात काय मारते त्याच्या कर्मावरून त्याला शिक्षा द्यायची पुढे आणि सर्व शक्तिमान आहे असेही मानले पाहिजे कारण अल्पशक्तिमान जीवास कृतीने तर नाहीच पण मनाने सुद्धा जगत रचनेचे चिंतन करता येत नाही
शक्तिमान मनुष्य झाला. आपल्या संस्थेमध्ये एखादी 1 कोटी काय दिली देणगी दिली, मग कोणी मागणार नाही का? त्याची काय असावं लागते आहे ना. दर्शने म्हणून त्यांनी किती रुपयाची 1 कोटी लक्ष देणगी दिली. मग तसं सामर्थ्य असावं लागतं. काय असावं लागतं? ईश्वराच्या ठिकाणी सर्व निर्माण करण्याचं काय सामर्थ्य आहे. त्याच्या आज्ञेमध्ये सगळं चालत होते. म्हणजे सगळी पंचमहाभूत कोणाच्या आज्ञेत चालतात. आकाश आकाश आहे सर्वत्र, वायूने नाव बरी कोणाच्या आज्ञेने. विषात्मा स्वातच होते विश्वले सूर्य विषादग्नीची मृत्यू धावती पंजरा. त्याच्या धाकाने सगळे कामं करतात. समुद्राला सांगितले रेच्या ओलांडण करायची, पृथ्वीला सांगितलं म्हणलं हालायचं नाही, नाहीतर पृथ्वी हालायला लागले भूकंप सगळा. ईश्वर काय केलं पाहिजे? अशा अद्भुत जगताचा करता अद्भुत शक्तिमानच असला पाहिजे. शिवाय तो करता स्वतंत्र मानला पाहिजे. पुन्हा कसं मानला पाहिजे? स्वतंत्र मनुष्य कार्य करू शकत, मग स्वातंत्र्य असावं लागत असतं. मग स्वातंत्र्याने काय होतं? कार्य करू शकणे. व्यवहारामध्ये सुद्धा सुनबाई परतंत्र असते, सासूबाई कधी असते स्वतंत्र असते. कोणी समान, कोणी लेखीन, कोणी येते. सुनबाईला काही करता येतं? ते परतंत्र सासूबाईची आज्ञा झाली तर जाता येते, नाही तर सासूबाई आज्ञा नसताना जर सुनबाई कुठे गेली तर झोडपले लागते. सुनबाई कोण आहे ना? परतंत्र आहे. सासूबाई कोण आहे? काही देणगी द्यायची असेल तर सुनबाई देऊ शकते का? स्वतंत्र करता. कारण न्यून शक्तिमान पराधीन असतो, सर्व शक्तिमान पराधीन नसतो, म्हणून स्वतंत्र आहे. या रीतीने पराधीन आहे, स्वतंत्र. पूर्वी आपला राष्ट्राचा पराधीन होता आणि 1947 15 ऑगस्टला राज्य काय झाला? मग काल कोणता दिवस होता? भारत स्वतंत्र झाला. आतापर्यंत काय होता? कुणाच्या अधीन होता? इंग्रजांच्या. उद्या जर आपण झोपा काढल्या तर पुढे आणखी भारत पाकिस्तानच्या ताब्यात जाईल. या रीतीने जो सर्वज्ञ सर्व शक्तिमान स्वतंत्र जगत करता आहे त्यास ईश्वर म्हणतात. आणि सर्वज्ञ पुन्हा आणखी सर्व शक्तिमान पुन्हा आणखी स्वतंत्र असा कोण आहे ना? यतो वायुमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति तत्त्वज्ञानं तं सविज्ञातं तत्त्वमसि श्वेतकेतुः समर्थनं. यतो वायुमानी भूतानि जायन्ते. निर्माण केला त्याला जगण्याची शक्ती कोणामध्ये लागते? जीवाला निर्माण केलं त्याचं पोषण झालं पाहिजे. मग मासा वजन निर्माण करण्याच्या अगोदर पाणी निर्माण करावं. पाणी नसेल तर मासा उत्पन्न होईल. जगेल कसं? अगोदर काय पाहिजे? पाणी. नंतर कशाची उत्पत्ती? माशाची. बाळाला जागून मग ईश्वर काय केलं पाहिजे? गवत वाटलं नको निर्माण दिसते का? गोळ्याच्या गोळ्या बंद करा. वाटीचा ते क्षीर होत नाही. म्हणजे आर्थिक
आणखी गाईत असताना दूध निर्माण करणारा ईश्वर काय केलं पाहिजे. तुकोबारायचं बाळा दुधावून भाकर काय दूध देत असते का, मग कोणती काय दूध देते. मग ईश्वर काय केलं पाहिजे, मानलाच पाहिजे. पुढे आणि अल्पज्ञ अल्पशक्तिमान पराधीन असतो त्यास जीव म्हणतात. मानलाच आहे, पराधीन आहे. संत हे कसे असतात, स्वतंत्र असतात. आपण किम स्वरूप, जीव स्वरूप. जीव म्हटल्यानंतर जे काही इच्छा असो तर असो, चोरी केली तर त्याला जेलमध्ये काय करतात, जावायचं. स्वतंत्र आहे का परतंत्र आहे, परतंत्र आहे का काय करेल. शासनाच्या अधीन आपलं जीवन जगत असते. निषिद्ध कर्म केलं तर शासन काय करत असते, शिक्षा करते घरी. मग याचा तुम्ही सांगितलं, म्हणलं का रे बाबा चोरी का केली, माझ्या मनात आलं म्हणून केली. म्हणलं पोलीस 2-4 थोपकाडा देते. स्वातंत्र्य आहे का पारतंत्र्य आहे, असंही वागण्याचं का. जर नियम बाह्य वागला तर काय होत असते, गुन्हा होत असतो. रस्त्याने जर पोलिसांनी हात दाखवला तर गाडी काय करावं लागते, गाडीला न थांबताना 2 गुन्हे होतात. किती, एक तर गाडी थांबवली नाही म्हणून एक गुन्हा पडलेली म्हणून दुसरा गुन्हा. मग स्वातंत्र्य आहे का परतंत्र आहे. दिवाळी बरोबर लाल दिसला तर थांबावं लागते. हिरवा दिवा दिसला तर स्वातंत्र्य आहे का परतंत्र, एकदम घरी येत होते का. मग जीव हा स्वतंत्र आहे का परतंत्र आहे. म्हणून शासनाच्या अधीन असतं. पोलीस सुद्धा शासनाच्या अधीन आहे. वेळेवर ते काय झालं पाहिजे, ड्युटीवर गेलाच पाहिजे. चोर धरण्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आहे. पण शासनाच्या दृष्टीने सुद्धा कसं आहे, एखाद्या न्यायाधीशाने पैसा खाल्ला असला तर त्याला बाजूला करण्याची शक्ती मंत्र्यावर आहे. मंत्री पण घालवण्याची शक्ती मत देणाऱ्या माणसाला आहे. तुझ्या जर मत देणारी माणसं आली तर सगळं मंत्रीपद काय करावं लागतं. म्हणून जी स्वतंत्र गुण आहे. ईश्वर सुद्धा स्वतंत्र परतंत्र आहे. त्याच्यामध्ये ईश्वर स्वतंत्र आहे, सर्वज्ञ आहे. पुन्हा कसं आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि पुन्हा कसं आहे, स्वतंत्र आहे. ज्याच्या ठिकाणी ईश्वर भाव असतो ना, त्याच्या ठिकाणी धर्म असतो. सगळे धर्म झाले. दृष्टांत आपला संपला. पुढे पारमार्थिक दृष्टीने अल्पज्ञतादी जीवाचे ठिकाणी नाही, परंतु अविद्येने जीवाच्या ठिकाणी प्रतीत होतात, म्हणून जीवाचे ठिकाणी म्हणतात. अविद्याभूत अल्पज्ञताधिकांची जी आत्म्याचे ठिकाणी भ्रांती, तेच जीवाचे जीवत्व. तशी भ्रांती अविद्येमुळे आपण जीव झालो, पण मायेमुळे तो ईश्वर झाला. उपाधीमुळे सगळ्या गोष्टी होत असतात. एखाद्याला मोठी नोकरी कशामुळे मिळते, डिग्री मोठी आहे. अरे वा, न्यायाधीश असो, काय करे, बॅरिस्टर असतो, काय असतो, उपाधीने काय तो कोणालाही कोणती पदवी हवी असते का. झाडू मारणारा माणूस असतो, बरोबर, त्याला ते काम का दिलं, म्हणलं फॉर्म भरायचं असलं तर डाव्या अंगठा द्या. झाडं बसायचं, काय करत बसायचं, कोणी झाडं बसायचं. ज्ञान असावं लागतं, काय असावं लागतं. ईश्वराची उपाधी आहे माया, आणि जीवाची उपाधी आहे विद्या.
अविद्या उपाधी ही जीव स्वरूपावरती आवरण घालते आणि आवरण घातल्यामुळे ती जीव अल्पज्ञ आहे आणि ईश्वराची माया आवरण घालत नाही म्हणून ईश्वर कसा आहे सर्वज्ञ. जीव आंधळा आहे, आंधळी ती संसारांची नाही हरी ज्ञान नाही ना आपल्याला या डोळ्याचा काय गरज होती. ज्ञान रूपी दृष्टी असावी लागते. महाराज म्हणाले विश्वरूप दर्शन झालं या दृष्टीने का ज्ञान दृष्टीने पश्चिमे पार्थ रूप दिव्यम ददाने ते चक्षु पश्चिमे घेऊन या डोळ्याने विश्वरूप दिसलं का कोणत्या डोळ्याने दिव्यम ददाने ते चक्षु पश्चिमे योगमेश्वर. जीव कसा आहे परतंत्र पराधीन आहे, अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे आणि ईश्वर कसा आहे सर्वज्ञ सर्वशक्तिमान. कडे तशी भ्रांती ईश्वराची ठिकाणी नाही. उलट मायाकृत सर्वज्ञतादी ईश्वराची ठिकाणी आहे. म्हणून जगतकर्ता जीव नाही ईश्वर आहे. म्हणून जीव कसा आहे परतंत्र आणि ईश्वर कसा आहे ना चाललेला आहे ना. ते सगळे आस्तिक लोक आहेत त्याचं दर्शन आहे. नास्तिक लोक ईश्वर काय करीत नाही. असत्य मग प्रतिष्ठान जगदावं कसे बघा काही बघा काही करा ईश्वर नावाची आणि सत्ता कोणाची नाही. आपलं एकच ध्येय असते त्याचं कोणतं ध्येय असते खाना पिना गाणं काही खाल्लं तरी पाप होत नाही असं त्यांचं तत्वज्ञान असते. आपल्या तत्वज्ञानामध्ये काय काही खाल्लं तर पाप होत नाही असं आहे का मग काय काय सगळं सगळं आहे. एकादशीला अन्न खाल्लं तर काय होत असते एकादशी कोण सांगते आता स्टेशनवर आम्हाला दुखो करायचं सांगतात. त्यांच्या मुखातून जे काही बाहेर पडत असते संत सुद्धा ईश्वर भाव असतात. तसा ईश्वराच्या ठिकाणी ईश्वर भाव आहे तसा संतांच्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी काय शक्ती आहे. ज्ञानदेव म्हणे बोलरे बोले वेदाचा आरंभ करताना सर्व शक्तिमान भिंतीला सांगितलं चाल म्हटलं तर चाल गेली ईश्वर भाव आहे. संतांच्या ठिकाणी कोणता भाव असतो ईश्वर भाव असतो. सामान्य म्हणतात जे ईश्वराचे धर्म ते तुका म्हणे आले समर्थाचे जरी वय राहणार मुलगी होती तर मुलगा करून दाखवला जाऊ दे आपले. जर का ज्ञानोबराच्या दृष्टीने ईश्वराचं दर्शन आहे. ज्ञानोबराचं दर्शन म्हणजे कोणाचं दर्शन ईश्वराचं. पुढे ईश्वर स्वरूप विचारा आत्माश्रयादी दोषांचे वर्णन. आत्माश्रय तो ईश्वर सर्व व्यापक आहे. जर एकदेशी अंगीकारावा तर त्याचा देशाने अंत असल्यामुळे कालानेही अंत होईल. तिकडे जाईल ईश्वर स्वरूपाच्या विषयी निर्णय मध्ये आत्माश्रय विकार वावरायचा. पुढे ईश्वर स्वरूपामध्ये आत्माश्रयादी दोष संपलं काही चालू झाला विषय. ईश्वर स्वरूपामध्ये आता काय चालू आहे ना चालू झाला. असा की पंक्ती वाचा तुम्ही. ईश्वर स्वरूप विचारा आत्माश्रयादी दोषांचे वर्णन. आत्माश्रय तो ईश्वर सर्व व्यापक आहे. जर एकदेशी अंगीकारावा
तर त्याचा देशाने अंत असल्यामुळे कालानेही अंत होईल. म्हणून काय झालं, आत्माच्या ठिकाणी षडविकार भाव नाही. आणि मग दुसरा प्रश्न कोणता? आत्मा जगताचा करता कोण? याच्या प्रश्नाचं उत्तर झालं ईश्वर हा जगताचा काय. आता तो व्यापक जर अंगीकार नाही काय करणार, जर त्याच्यामुळे 6 प्रकारचे दोष येणार. किती? ते 6 प्रकारचे दोष कोणते? त्याला कोणत्या दिवशी किंमत घेऊ बरं का. नवीन विषय लागलेला आहे. अजून काही जगात करता प्रश्न संपला नाही. एक प्रश्न संपला की निघून आहे. दुसरा प्रश्न कोणता आहे? जगताचा आहे तो ईश्वर किम स्वरूप आहे चाललेला आहे. सर्वाज्ञ पुढे पुढे आणि पुढे परिच्छिन्न का व्यापक. परिच्छिन्न मानला तर 6 दोष येतात. त्याचा विचार करी